नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज ॲस्पिरंट कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपण सेकंड GS2चा सिलेबस वाचत आहोत. त्याच्यामध्ये UPSC प्रिलिम आणि मेन्स ह्या दोन्ही सिलेबस दोन्ही एक्झामला सेम सिलेबस असल्यामुळे आपण त्याचा सायमल्टेनियसली दोन्हीचा उपयोग करण्यासाठी MPSC आणि UPSC दोन्ही मुलाला त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने आपण हे व्हिडिओ तयार करतो आहोत. पहिला व्हिडिओ आपला झालेला आहे GS1नुसार. त्याच्यावर काही चुका असतील किंवा इन्क्वायरी असेल किंवा तुम्हाला काय वाटतं असेल रिफॉर्म करायचं असेल ते तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगू शकता शेवटी कमेंट करून. त्यानंतर कोणी नवीन असाल आपल्या चॅनलला तर त्याने सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल घंटी दाबा. त्याच्यानंतर आपल्या जवळच्या मित्रांना ते सांगा आणि आपल्या चॅनलवर सर्वांपर्यंत पोहोचेल. गरीब विद्यार्थ्यांना त्याला फायदा होईल याची सर्वांनी काळजी घ्या आणि असाच आपल्याला सपोर्ट देत राहा. तुम्ही तुमचा सपोर्ट हे आपल्यासाठी पुढं आपण एज्युकेशन सेक्टरमध्ये रिव्हॉल्युशन करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल म्हणून सांगण्यात येईल. पुढे चालून आपल्याला आपल्या चॅनलला बऱ्यापैकी ग्रोथ करायचं आहे. पुढे चालून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचले पाहिजे, सर्वाला फायदा झाला पाहिजे अशी आपली इच्छा आहे. त्यामुळे आता आपण जे ह्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत त्याच्यानंतर आपण आता सिलेबसलाच हात घालू. GS2मध्ये UPSC आणि राज्यसेवा दोन्हीला कंबाईन असल्यामुळे आता आपण त्याचा सिलेबस वाचू. पहिलं सर्वप्रथम सिलेबस आपल्याला माहिती असणे ही काळाची गरज आहे. जर तुम्हाला सिलेबस जर व्यवस्थित माहीत असेल तर तुम्हाला अभ्यास करायचं काय आणि काय करू नको ह्या गोष्टी जर समजल्या आणि काय करायचं हे जर गोष्टी तुम्हाला कळल्या तर तुम्हाला तुझं आउटपुट लवकर तुम्ही अधिकारी बनण्याचे चान्सेस 99% जास्त असतात. एक असते की ते तुमच्या लेखवर असते, पण आपण 99%वर ताकद लावून आपण स्वतःला स्टेबल केलं पाहिजे. त्यासाठी आधी सिलेबस आपण वाचून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्ही चालल्या तर लई दिवस तुमच्याकडं लई वेळ लागणार नाही, तुम्हाला लवकर सक्सेस व्हाल. त्याच्यानंतर आपण असं डायरेक्ट सिलेबसला सुरुवात करू. GS2मध्ये सिलेबस आहे प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्रासह काही संदर्भासह काही महाराष्ट्राच्या गोष्टी इन्व्हॉल्व केल्या जातात. तर सर्वप्रथम आपण म्हणजे सुरुवात करण्याचा पहिला पॉईंट आहे की भारतीय संविधान, ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, महत्त्वपूर्ण तरतुदी, मूलभूत संरचना. जेव्हा भारतीय संविधान लिहिण्याच्या अगोदर काही गोष्टी म्हणजे इंग्रजाच्या ब्रिटिशच्या काळाखाली जेव्हा भारत ब्रिटिश अंडर जेव्हा कार्य करत होता तेव्हा इंग्रज लोकांनी तेव्हा ते चालवण्यासाठी त्याचे रूल्स म्हणजे अप्लाय करत होते त्याच्या रूल्सनुसार. तर पहिलं रूल त्यानं काय कंपनी पहिलं 1600 त्या टाईमला कंपनी आपल्या भारतात एंट्री केली होती. ते कंपनी 1600 आल्याच्यानंतर तिनं कंपनी रूल्सला आपले प्रशासन चालवायचे म्हणजे भारतातलं प्रशासन म्हणजे त्याने त्याच्या अंडरमध्ये चालवायचे. तर ते कंपनी रूल कधीपर्यंत चालू झालं 1773 ते 1858पर्यंत. त्याच्यानंतर ह्या कंपनीच्या रूल्समध्ये इंग्रज लोक जे अधिकारी होते मोठे त्यांनी स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ करून त्यानं म्हणजे त्या रूल्सला फॉलो न करता त्यानं पैसा करत होते, पैसा करप्शन होत होता. मग हे इंग्रजाचे जे मोठे अधिकारी होते किंवा क्राऊन प्रिन्स होता त्याला ते कळालं बाबा ते करप्शन होते आणि लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. मग लोकांना असं प्रतिक्रिया येऊ लागलं. मग त्याला असं लक्षात आलं. मग त्याने ते कंपनीच्या अंडरमध्ये रूल काढून घेऊन त्यानं सेकंड क्राऊन्स रूल्सच्या अंडरनुसार मग त्यानं प्रशासन चालवायचा प्रयत्न केला. ते क्राऊन्स रूल कधी सुरू झाला 1858 पासून ते 1947. या क्राऊन्स रूल्सनुसार काही मग अमेंडमेंट करण्यात आले. त्या अमेंडमेंटनुसार भारत चालवण्याचा प्रयत्न केला. तर पहिलं अमेंडमेंट त्याने काय केली, इंडियन कौन्सिल ॲक्ट 1892नुसार. त्याच्यानंतर इंडियन कौन्सिल ॲक्ट 1909 नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935नुसार. त्यानंतर इंडियन इंडिपेंडेंट ॲक्ट 1947नुसार. हे अमेंडमेंट यानं पास करून रूल्स रेग्युलेशन लागून आपल्या भारतामध्ये प्रशासन करत होते. ते करताना मग भारताचे लोक सुधारण झाले होते. तेव्हापर्यंत एक्सपांड झालं होतं एज्युकेशन, त्यामुळे लोकांमध्ये अवेअरनेस आलं. मग लोकांच्या मनात अशी भावना झाली की बाबा आपलं स्वतःची एक घटना राहिली पाहिजे. मग ते घटना लागू करण्यासाठी पार्श्वभूमी सांगता येईल बाबा असं लोकांमध्ये नॅशनलिझम जागा झालं. मग लोक त्याच्या विरोधात उठले. मग 1947ला भारत स्वातंत्र्य झालं. मग इंग्रज आपल्यापासून निघून गेले. मग त्याच्यानंतर त्यानं जाते वेळेस आपल्याला एक स्वतःची कॉन्स्टिट्यूशन त्यांना फ्रेम करण्यासाठी आपल्याला आपल्या जबाबदारी दिली. मग भारत 1947ला स्वातंत्र्य झालं. मग आपलं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे त्याने सुरुवात केली लागू करायला. मग 1947 नंतर आपलं जेव्हा कॉन्स्टिट्यूशन लागू झालं मग त्याच्यामध्ये जे आपल्याला संदर्भ माहीत राहावा म्हणून हे पहिला टॉपिक टाकण्याचा भारतीय संविधान, ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना. याच्यानुसार आपल्याला हे टॉपिक सांगता येईल बाबा. याच्यानुसार काय विचारू शकतो बाबा कंपनीचे रूल. आता मेन्सला कसा विचारला असतो, प्रिलिमला काय विचारू शकतो बाबा. तुम्हाला पहिला ॲक्ट देणार त्याच्यामध्ये ते तुम्हाला स्टेटमेंट करून तुम्हाला क्वेश्चन विचारणार. त्याच्यानंतर मेन्सला काय विचार बाबा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935नुसार काय आहे बाबा, ते आपण कोणतं अडॉप्शन करण्यात आलं. प्रिलिमला असं विचारणार. मेन्सला काय विचारणार याचा फेडरलिझममध्ये काय प्रोटेक्शन बाबा कसं त्याच्यामध्ये भारतीय प्रशासनामध्ये त्याचा उपयोग करण्यात आला हे क्वेश्चन विचारतील. मग यामुळे हा सिलेबस आपल्याला माहीत असणे ही काळाची गरज आहे. म्हणून ते आपल्याला ॲक्ट माहिती पाहिजे नुसार क्वेश्चन प्रिलिमला कसा मेन्सला कसा विचारता आपल्याकडून ते चुकलं नाही पाहिजे.
त्याच्यानंतर आहे भारतीय संघ आणि राज्य यांची कार्य व जबाबदाऱ्या, संघराज्य रचनेशी संबंधित प्रश्न, आव्हाने, स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्तीय संस्था यांचे प्रदान व त्यातील आव्हाने. आता जेव्हा कॉन्स्टिट्यूशन लागू झालं, स्टेटचे आणि सेंट्रलचे पॉवर डिस्ट्रीब्यूट करण्यात आले. त्याच्यानंतर मग असं लक्षात आलं बाबा ग्रासरूटला बी डेमोक्रेसी आपलं स्ट्रेंथन करते. मग त्यानं पंचायत राज सिस्टीम अडॉप्ट करून तिथून पण ग्रासरूटपर्यंत डेमोक्रेसी पोहोचली पाहिजे यावर्षी झालं. हे देशाला पॉवर डिस्ट्रीब्यूट करण्यात आली. मग हे करते वेळेस देशाला कोणते प्रश्न निर्माण झाले, त्याच्यानंतर कोणते आव्हाने आपल्या त्याच्यापुढे उभा टाकले हे करते वेळेस, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि ग्रासरूट पण जे डेमोक्रेसी स्ट्रेंथन होती त्याला इकॉनॉमिक सर्क्युलेट होण्यासाठी कशा पद्धतीने त्याला डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं. त्याच्यानंतर त्याचे काय आव्हाने आहेत हे आपल्याला त्या टॉपिकमध्ये सांगण्यात आले. ते आपल्याला माहिती राहिल्यानंतर ते आपल्याला कळणार आहे. आता याच्यामध्ये डिटेल तुम्हाला जेव्हा आपण सिलेबस जेव्हा वाचू डिटेलमध्ये जर आपण जेव्हा प्रिपरेशन करतो हे तुम्हाला समजून जाईल. पण ओव्हरऑल आपलं लक्षात आलं पाहिजे सेंट्रल, स्टेट आणि ग्रासरूटची डेमोक्रेसी म्हणजे पंचायत राज, म्युन्सिपालिटी हे या गोष्टी माहिती पाहिजे. म्हणजे हे सिलेबस याच्यामध्ये तुम्हाला ते वाचण्यात येईल. आणि त्यासाठी पॉलिटी एकच पुस्तक महत्त्वाची भारी आहे, ते वाचल्यानंतर तुम्हाला कोणतेच प्रॉब्लेम येणार आहे. प्रिलिमला मेन्सला ते टॉपिक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणत्यावर कसं विचारायचं काय. प्रश्नपत्रिका तुम्ही मागच्या प्रिव्हियस आपण आता प्रश्नपत्रिका बघणार आहोत पुढे चालून. जेव्हा प्रश्नपत्रिका तुम्ही सोडाल तर तुम्हाला लक्षात येईल की प्रिलिमला आणि मेन्सला कसा डिस्ट्रीब्यूट केला जातो, म्हणजे प्रणाली कशी केली जाते प्रश्न विचारण्याची. त्याच्यानंतर विविध अंगामधील अधिकाऱ्याची विभागणी, वाद निवारण संस्था आणि यंत्रणा. तेव्हा सेंट्रल स्टेट जेव्हा फंक्शनिंग करते तेव्हा काही गोष्टीचा म्हणजे सेम पॉईंट असल्याच्यामुळे मग ते क्लॅसेस होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग त्याच्यामध्ये ते क्लासेस नाही होणे पाहिजे म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट काय केलं, झोनल काउन्सिल निर्माण करण्यात आले, गव्हर्नर काउन्सिल निर्माण करण्यात आली. त्याच्यामुळे समजायचे जे स्टेटचे जे कोणते लीडर असेल, CM झाले किंवा त्याचं गव्हर्नर झालं, त्याचे कोऑर्डिनेशन करून ते प्रॉब्लेम होणार नाहीत. पुढं चालून त्याचा फायदा समजायला झाला पाहिजे आणि नॅशनलिझम समजामध्ये टिकून राहिलं पाहिजे. याच्यासाठी हे यंत्रणा स्थापन करण्यात आले. हे अधिकाराच्या विभागणीमध्ये सांगता येईल आपलं. वाद निवारण करण्यासाठी काय असेल, इंटरस्टेट काउन्सिल झालं, इंटरस्टेट रिव्हर डिस्प्यूट झाली, हे डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यासाठी ह्याची संस्था करण्यात आली. हे तुम्हाला माहिती पाहिजे. संस्था प्रिलिमला विचारू शकते कोणी आर्टिकलनुसार कोणती इंटरस्टेट काउन्सिल कधी आहे, इंटरस्टेट रिव्हर डिस्प्यूट कधी आहे, झोनल काउन्सिल कोणी ॲक्टनुसार फंक्शन केला. त्याचा डिटेलमध्ये तुम्हाला क्वेश्चन प्रिलिमला आणि मेन्सला वेगवेगळ्या प्रकारे. पण ते जर सिलेबस तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला ते वाचताना तुम्हाला लक्षात येईल. तिसऱ्या नंबरचं आहे भारतीय संविधानाची योजना व इतर जाहीर तुलना. आता प्रिलिमला कसं विचारलं जाते, भारतीय संविधान एका साईडला ठेवलं जाते, त्याच्यामध्ये अमेंडमेंट दिल्या जातात आणि ते कोणी याच्याकडून सोर्स आपण घेतलेला आहे किंवा त्या दोन्हीचं कंपॅरिझन करतात. आता ब्रिटिशची कशी शासन व्यवस्था आहे आणि भारताची कशी शासन व्यवस्था आहे, तिकडल्या काय गोष्टी आपण घेतलेल्या आहेत, आपण काय गोष्टी तिथल्या सोडलेल्या आहेत. मग त्या दोघांचं कंपॅरिझन करतात. आता एक्झाम्पल आपला क्वेश्चन विचारू शकते बुवा, भारतीय जे प्रेसिडेंट आहे त्याची प्रोसेस कशी असते, किंवा ब्रिटनची हे आपलं प्रेसिडेंटची प्रोसेस कशी आहे, त्याच्यामध्ये क्वाली अट्रेटेड आहे बा, याचं काय वेगळं आहे, आपली काय वेगळी आहे. हे प्रिलिमला आणि मेन्सला क्वेश्चन विचारतात. त्यामुळे हे आपला तुलना करण्यास सांगता येईल. इंग्रजची न्यायव्यवस्था कशी आहे, भारतीय न्यायव्यवस्था कशी आहे, हे आपलं प्रेसिडेंटचे पॉवर आपल्या अमेरिकेमध्ये कसे आहेत, किंवा आपल्या भारतामध्ये प्रेसिडेंटचे पॉवर कसे आहेत, ह्या गोष्टी कंपॅरिझन करून प्रिलिमला आणि मेन्सला विचारलं जाते. त्यामुळे हे सिलेबस आपल्या लक्षात आला तर आपला वाचण्यासाठी सोपं होईल म्हणून याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलं. त्याच्यानंतर आहे कार्यपालिका, न्यायपालिका. हे आपल्या जे संसद असते ती कार्यपालिका, त्याच्यानंतर न्यायपालिका, म्हणजे हे दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यात आले आहेत पॉवरचे. म्हणजे कसं बॅलन्स ठेवण्यासाठी. जेव्हा केंद्र शासन कोणते रूल्स रेग्युलेशन करते तेव्हा त्याला वॉच करण्याचं काम हे न्यायव्यवस्था करते. न्यायव्यवस्थेला जर वाटलं बाबा की तेव्हा कॉन्स्टिट्यूशनला ते हार्ड पोहोचत आहेत तेव्हा त्याच्या विरोधामध्ये जाऊन न्यायव्यवस्था त्याला स्ट्रिक्ट करत असते, ते कायदा लॅप्स करत असते. त्यासाठी ते बॅलन्स ठेवण्यासाठी न्यायव्यवस्था स्थापन करण्यात आली. कार्यव्यवस्था या दोन्हीमध्ये डिस्ट्रीब्यूट करून त्याची रचना करण्यात आली, संघटन करण्यात आले, त्याचे कार्य काय करण्यात आले, सरकारी मंत्रालय कोणती आहेत, विभागणी कोणती आहे, दबावगोत कोणता आहे, दबावगोतला प्रेशर ग्रुप म्हणतात, औपचारिक अनौपचारिक संघ किंवा राज्य व्यवस्थेतील भूमिका. आता कसं आहे, प्रिलिमला क्वेश्चन, मेन्सला क्वेश्चन याच्यावर विचारण्याची पद्धत वेगळी आहे. आता सेंट्रलला करून तर कार्यपालिका आणि न्यायपालिकामध्ये कसं हस्तक्षेप आहे असा मेन्सला क्वेश्चन विचारू लागते. प्रिलिमला न्यायपालिकेची साखळी विचारू शकतात, किंवा कार्यपालिकेची साखळी विचारू शकतात, किंवा मंत्रालय विचारू शकतात, किंवा त्याचे कार्य विचारू शकतात, त्याची संघटना कशी आहे, त्याची रचना कशी आहे. प्रिलिमला मेन्सला वेगवेगळ्या प्रकार होतात. तर सिलेबस जर तुम्हाला माहिती आहे तर तुम्हाला सेग्रिगेशन करता येईल. प्रिलिम कसा क्वेश्चन पेपर जेव्हा बघायला तुम्हाला लक्षात येईल कसं विचारलं जातं, कसं विचारलं जातं. तर हे तुम्हाला सिलेबस आधी माहीत राहायला पाहिजे. आता प्रेशर ग्रुप आहे. आता मेन्सला डायरेक्ट प्रेशर ग्रुप विचारले जाते. प्रेशर ग्रुप म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रेशर ग्रुपला महत्त्व देण्यात आले. जेव्हा सरकार कोणती गोष्ट ऐकत नसेल तर प्रेशर ग्रुपच्या सरकारला मानवण्यासाठी आपल्याला काम करत असते. बाबा
लोक ऐकले पाहिजे बा. प्रेशर ग्रुपच्या माध्यमातून इनडायरेक्टली सरकारवर ग्राफ करून त्याला आपल्याला प्रेशर करता येते. उदाहरणामध्ये प्रेशर ग्रुप कोणते आहेत? शेतकरी संघटना झाल्या, त्याच्यानंतर गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन झाले, NGO झाले. हे इनडायरेक्टली गव्हर्मेंटच्या इन्व्हॉल्वमेंट नसतेपर्यंत ते प्रेशर ग्रुप म्हणून गव्हर्मेंटला काम करून गव्हर्मेंटला ते इन्व्हायरमेंटल किंवा फंडामेंटल राईटचे जे प्रेशर ग्रुप आहे ते गव्हर्मेंटला त्या पॉलिसी फ्रेम करण्यासाठी गव्हर्मेंटला फोर्स कसा. त्याच्यामुळे आपल्याला आहे ना डेमोक्रेसी स्ट्रेंथन होण्यासाठी महत्त्वाचं काम करते. आणि अनौपचारिक काम तर NGO झालं किंवा इन्व्हायरमेंटल संघटना झाल्या, ह्या संघटना आपण गव्हर्मेंटला ते लक्षात आणत असतं बघा की हे म्हणजे इथं महत्त्वाचे मुद्दे आहेत. मग गव्हर्मेंटचं लक्ष वळून तिथं ते काम करून डेमोक्रेसी स्ट्रेंथन करण्याची महत्त्वाची भूमिका करतात. ह्याच्यानुसार राज्यव्यवस्थेमध्ये जे भूमिका आहे राज्य शासन त्याला पण त्याला एक उलवड मिळाली पाहिजे. आपण एखादी गोष्ट केल्यानंतर त्याला किती लोकांना इन्फ्लुअन्स होतो का, किती इन्फ्लुअन्स त्याला लोकांना त्याचा इफेक्ट होत असेल, मग ते विचार करूनच मग ते पॉलिसी फ्रेम करत असतात. म्हणून हेच आपला टॉपिक याच्यामध्ये मेन्शन करा, ते आपल्याला माहिती पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कार्यपालिका आहे, न्यायपालिका काय आहे, समजा सरकारी मंत्रालय कशा आहेत, विभागणी कशा आहे, प्रेशर ग्रुप म्हणजे काय, औपचारिक आणि अनौपचारिक संघ म्हणजे काय, हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला अभ्यास करताना मी कळून येईल. आणि प्रिलिमला आणि मेन्सला कसे क्वेश्चन होते ते विचारून येईल. त्याच्यामुळे कसं आहे तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास होईल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्या स्थानिक स्वराज्य संस्था आता 1973ला 73वी आणि 74वी घटनादुरुस्तीला म्हणजे आपण पास केलो. ते कशासाठी केलं बाबा? तेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट जेव्हा काम करत होतं तर तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे किंवा याचे जसं पॉवर डिस्ट्रीब्युशन झालं तसं स्थानिक लेवलला पण ते सर्क्युलेट झालं पाहिजे. मग ग्रासरूटला जर डेमोक्रेसी स्ट्रेंथन झाली तर तिचं समजायला फायदा होईल. म्हणजे आपल्या रोड मॉडेल जे आपल्या लोकांनी ठेवले होते बाबा डेमोक्रेसी सामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि सामान्य लोक त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असेल तर डेमोक्रेसी म्हणजे महत्त्वाची पण तिचं महत्त्व कळून येईल आणि त्याचा पॉवर आपल्याला लक्षात येईल आणि त्याच्यामुळं लोकांचे समस्या सॉल्व्ह होतील आणि ते ग्रासरूटवर काम करतील. मग त्याच्या 73वी 74 घटना दुरुस्ती करण्यात आली. त्याच्यानुसार आपलं लोकशाही संस्था तिथं मजबूत करण्यासाठी गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह घेतली. ते तुम्हाला माहिती पाहिजे काय आहे. त्याच्यानंतर आहे लोकप्रतिनिधित्व अधिनियमाचे ठळक वैशिष्ट्ये. आता लोकप्रतिनिधित्व काय? आता त्याच्यानुसार काय काय आपल्याला रूल्स रेग्युलेशन पास करण्यात आले. आता रूल्स रेग्युलेशन म्हणजे कसं, आपण जेव्हा डेमोक्रेसी आपण स्ट्रेंथन करण्यासाठी काय रूल्स लागू करण्यात आले. आता इलेक्शन जेव्हा भारतामध्ये कंडक्ट होत असते त्याच्यानुसार सायलेंट फीचर ऑफ द रिप्रेझेंटेशन पीपल ॲक्ट 1951 नुसार आणि 50 नुसार हे 2 ॲक्ट आहेत. याच्यानुसार आपला लोकप्रतिनिधीचे म्हणजे लोकप्रतिनिधीला काय गोष्टी पाळल्या पाहिजे बाबा, त्याचं काय मेरिट पाहिजे, काय त्याचं डिमेरिट असते, त्याच्यानंतर त्याला काय गोष्टी केल्या पाहिजेत किंवा संवैधानिक मर्यादामध्ये कसं राहायला पाहिजे, त्याचं कार्य काय किंवा त्याच्याचं लिमिटेशन काय, ह्या गोष्टी त्याच्यानुसार गेल्या आहेत. कसं जर त्याचं व्हायलेटी करत असतं तर त्याचं सभासदत्व कसं रद्द होती त्याच्यामध्ये डिटेल ह्या लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये सांगण्यात आले आहे. आता हे प्रिलिमला पण विचारू शकते, मेन्सला पण मेनला काय होतं बघ काय काय आता सध्याच्या टाईमला किती करप्शन आहे, कसे आधी काय म्हणजे लोकप्रतिनिधी इन्व्हॉल्व होतात, मग कसे मिसयूज करतात पॉवरचं किंवा ह्याला करण्यासाठी कोणते म्हणजे अमेंडमेंट करण्यात आले किंवा कोणते लॉ करण्यात बाई ह्याच्याकडून आपण सजेशन रद्द करू शकतो. याच्याबरोबर डिटेल आपला लोकप्रतिनिधी अधिनियमामध्ये सांगण्यात आले आहे. त्या ठळक वैशिष्ट्य आपण जो सिलेबस पडू तो आपला ते कळून येईल. पण ते सिलेबसमध्ये ह्या मेन्शन आहे तुम्हाला माहिती पाहिजे. आता विचारण्याची पद्धत प्रिलिमला मेन्सला आता उदाहरणामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूबद्दल हे टॉपिक विचारला जाऊ शकतो बा याचं तुम्हाला काय वाटतं बा आता काय झालं बा लोकप्रतिनिधी कसे आहेत बा, त्याचं काय कॅरेक्टर आहे, मग त्याचे काय म्हणजे किती मिसबिहेव्ह करतात किंवा किती क्रिमिनल प्रोसेसमध्ये मंत्री आहेत बुवा, तर त्याला प्रतिनिधीचं ह्या कायद्यानुसार त्याला आपण काय काय गोष्टी पनिशमेंट करू शकतो काय ह्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केल्या ते आपण वाचलं पाहिजे, त्याचा आपला उपयोग होईल. त्याच्यानंतर विविध संवैधानिक पदाच्या नियुक्त्या आणि विविध संस्थात्मक मंडळी अधिकारी व जबाबदारी व कार्य. आता विविध संवैधानिक संस्था म्हणजे कोणती आहे समजा त्याच्यामध्ये सांगा, इलेक्शन कमिशन झालं, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन झालं, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन झालं, त्याच्यानं फायनान्स कमिशन झालं, GST कमिशन कौन्सिल झालं, नॅशनल ह्युमन राईट नॅशनल कमिशन ऑफ द SC झालं, नॅशनल कमिशन ऑफ ST झालं, अटर्नी जनरल झालं, अटर्नी जनरल ऑफ इंडिया झालं, स्पेशल ऑफिस ऑफ द लिंग्विस्टिक मायनॉरिटी. हे जे संवैधानिक संस्था आहेत तर याचे अधिकार काय, याच्या नियुक्त्या कोण केल्या जाते, त्याचे लिमिटेशन काय, पॉवर काय आहेत, याचे कर्तव्य काय आहेत, हे या पॉईंटमध्ये आपल्याला विचारलं जाते. आता प्रिलिमला याच्यावर फक्त तुम्हाला एक म्हणताना कोण अपॉइंटमेंट करते किंवा याचे पॉवर काय आहेत किंवा याची लिमिटेशन काय आहे, त्याच्यानंतर याचं कोणत्या आर्टिकलनुसार मेन्शन करण्यात आले हे आपल्याला विचारलं जाते. आणि त्याचनंतर विविध मंडळी, आता मंडळी कोणते झालं, नीती आयोग झालं आपलं, त्याच्यानंतर नॅशनल आणि स्टेट ह्युमन राईट झालं, नॅशनल आणि स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन झालं, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन झालं, CBI झालं, सेंट्रल ब्युरो ऑफ द इन्व्हेस्टिगेशन झालं, लोकपाल झालं, लोकायुक्त. हे जे संस्था आहेत याचे मंडळाचे कार्य आणि त्याच्यानंतर अधिकाऱ्याचे काय जबाबदाऱ्या कोणत्या आहेत हे तुम्हाला प्रिलिमला आणि मेन्सला विचारा. मेन्सला कसं आहे
लार्ज पर्स्पेक्टिव्हने विचारलं तर प्रीमला फक्त तुम्हाला आर्टिकल किंवा तुम्हाला त्याची अपॉइंटमेंट किंवा त्याचं लिमिटेशन काय आहे, त्याचं टेर्न्युअर काय आहे, त्याच्यानंतर त्याचं एज लिमिट काय आहे, असे तुम्हाला साधे साधे क्वेश्चन प्रीमला विचारायचं. मेन्सला ब्रॉडली म्हणजे मोठा व्ह्यू ठेवून त्याला विचारायचं याचे कार्य काय बाबा, याला नियुक्ती केल्यानंतर याचं काय मिसयूज करतात, मग गव्हर्नमेंटला कसं जबाबदार झालं पाहिजे, याच्यानुसार ते क्वेश्चन फ्रेम केले जाते. तुम्हाला जेव्हा प्रश्नपत्रिका पाहतो आपण पुढं तुम्हाला ते लक्षात येईल. त्याच्यानंतर संवैधानिक नियामक आणि विविध अर्धसंघ मंडळी. आता हे जे आपण सांगले ना आतापर्यंत संवैधानिक असंवैधानिक म्हणजे नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, त्याच्यामध्ये हे क्वेश्चन मेन्शन करण्यात येते, म्हणजे हे पॉईंट मेन्शन होतात. विविध क्षेत्रामधील विकासासाठी सरकारची धोरणे, घटक, संकल्पना, अंमलबजावणी, उद्भवणाऱ्या समस्या. आता गव्हर्नमेंट जेव्हा विकासाची धोरणं, सरकारी धोरणे जेव्हा इम्प्लिमेंटेशन करते किंवा ते संकल्पना धरातलावर उतरण्याचा प्रयत्न करते, पण त्याच्यामध्ये उद्भवणाऱ्या समस्या नव्हता. त्याच्यामध्ये काय झालं, लॅक ऑफ रिसोर्सेस झालं, लॅक ऑफ कम्युनिकेशन झालं, लॅक ऑफ करप्शन झालं, लॅक ऑफ ह्युमन रिसोर्सेस झालं. ह्या गोष्टी समस्या आपल्याला उद्भवत असतात. मग ह्याच्या प्रतिक्रिया करून किंवा ह्याच्यावर सॉल्व्ह करण्यासाठी गव्हर्नमेंट बरेच इनिशिएटिव्ह घेते. मग तुम्हाला समस्या माहिती पाहिजे बा, गव्हर्नमेंटच्या विविध क्षेत्राच्या विकासाची सरकारी धोरण जेव्हा घटक आपण अंमलबजावणी करतो त्याच्या उद्भवणाऱ्या समस्या, हे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला उद्या प्रशासनामध्ये तुम्ही जेव्हा अधिकारी बनून जासाल तर तुम्हाला ह्या समस्या कशा सॉल्व्ह करायच्या तुम्हाला ह्याच्यातून समजायचीच असते. त्याच्यानंतर झालं विकासाच्या प्रक्रिया. विकसित औद्योगिक, अशासकीय संघटना, स्वसहाय्यक गट, विविध गट, संघ, देणगीदार, धर्मदाय संस्था, संस्थात्मक इतर संबंधी व्यक्ती व भूमिका. आता काय NGO झालं, इन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन झालं, ह्युमन राईट ऑर्गनायझेशन झालं, हे जे संघटना आहेत, या संघटनेचा आपला धर्मदाय संस्था झाली तर त्याचा फायदा होतो की आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर हे उद्या प्रशासनामध्ये गेल्या तुम्हाला हे कळणार असं पाहिजे संघटना असतात, याचा भूमिका आहे. मेन्सला प्रश्न विचारू शकता, हा मेन्सचा क्वेश्चन आहे. तर काय याचा उपयोग होतो, महिलांसाठी काय करतात, NGO काय करतात, ह्युमन राईटसाठी काय करतात, हे आपल्याला प्रक्रिया सोडवण्यासाठी ह्या सिलेबस माहिती असणे काळाची गरज आहे. समाजातील दुर्मिळ घटकासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारने योजना, विविध कामगिरी यंत्रणा, फायदे, दुर्लभ घटकाच्या संरक्षणासाठी, लाभासाठी संघटना, संस्था आणि मंडळी. आता समाजामध्ये जे दुर्मिळ घटक आहे, समजा SC ST झालं, मायनॉरिटी सेक्शन झालं किंवा चाइल्ड झालं, याच्या गव्हर्नमेंटनं बऱ्याच योजना राबवित असते. त्याच्यामुळं काय होतं, त्या लोकाला स्ट्रेंथन करण्यासाठी किंवा त्याचे कल्याण करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या बऱ्याच इनिशिएटिव्ह असतात. ते आपल्या योजना त्या वेळेनुसार किंवा समजा एज्युकेशनमध्ये त्याला इम्पॉवरमेंट करणं समजा त्याच्यानंतर त्याला एज्युकेशनमध्ये प्रमोट करण्यासाठी लोन समजा, किंवा गव्हर्नमेंटच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याला DPSPच्या अंडरमध्ये त्याला योजना पुरवणे करणं समजा. मग सरकारी योजनाची कामगिरी काय असते, यंत्रणा काय आहे, त्याचा काय काय लोकांना फायदा होतो, त्याचे मेरिट्स काय आहे, त्याचे डिमेरिट्स काय, हे आपल्याला मेन्सच्या दृष्टिकोनातून आणि प्रीमच्या दृष्टिकोनातून आपला विचार. आता प्रीमला काय विचारू शकते, मायनॉरिटीसाठी कोणत्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे ते विचारू शकते, SCच्या लोकांसाठी कोणत्या, STच्या लोकांसाठी कोणत्या स्कीम आहे ते विचारू शकते. आता मेन्सला काय विचारतो बा, ह्या गव्हर्नमेंटला एवढं करताना बा याचा सुधारणा होत नाही तर मग गव्हर्नमेंट काय इनिशिएटिव्ह घेऊ शकते. म्हणजे मेन्सच्या दृष्टिकोन तुम्ही काय सांगा बाबा, तुम्ही याच्यावर काय यंत्रणा केलं पाहिजे, किंवा काय काय गोष्टी त्याच्या लॅक ऑफ रिसोर्सेस कमी पडतात का, किंवा ह्याचा कॉर्डिनेशन आहे का, याच्यामुळे करप्शन होते का, ह्या ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह करून तुम्हाला मेन्सला क्वेश्चन विचारला जातो. त्यासाठी हे सिलेबसमधले पॉईंट तुमच्या वाचण्यात आले पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्हाला हे पॉईंट्स लक्षात येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला अभ्यासावर पकड होत नाही. तेव्हा मेन्सला तुम्हाला लिहिण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे टूल्स आहे की तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर इन्फॉर्मेशन इत्तमभूत माहिती असली पाहिजे. तर तुम्ही मेन्सला जो क्वेश्चन चांगले लिहिलात तर तुम्हाला तुमचे चान्सेस टॉप करण्यासाठी किंवा चांगल्या रँक पाहण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे आहे. मग त्यामुळे टॉपिक प्रत्येक सिलेबसमध्ये मेन्शन करा, तुम्हाला इन्फॉर्मेशन असलं पाहिजे, काळाची गरज आहे. म्हणून आपण हे सिलेबसमध्ये मेन्शन करायचे. आता बॅकग्राऊंड याचं लय मोठं आहे, पण मग शॉर्ट आपण तो बघतो बा, आपण त्या पॉईंटला बी हिट केलं तर आपल्याला लक्षात येईल काय विचारू शकते. जेव्हा तुम्ही करंट अफेअरचे बुक वाचाल किंवा तुम्ही मेन्सचे क्वेश्चन पाहाल तर तुम्हाला हे जे टॉपिक आपण आता जे डिस्कस करतो आहे याचं तुम्हाला लक्षात येईल बा हे क्वेश्चन असे असतात. त्याच्यानंतर झालं दुसरा पॉईंट आहे आपल्या की आता त्याच्यामधला दुसरा पॉईंट आहे की आरोग्य, शिक्षण, मानवी संसाधन सारख्या सामाजिक क्षेत्र सेवासाठी निगडीत घटकांचा विकास आणि व्यवस्थापन संबंधातले प्रश्न. आता त्यानंतर आरोग्य, शिक्षण, मानवी संसाधन हे आपण जेव्हा आरोग्याच्या समस्या आहेत आता आपण विचार करतो. कंपॅरिझन केलं तर आपण इंटरनॅशनल लेवलला WTOच्या अंडरखाली, WHO अंडरखाली जेव्हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार जे पॅरामीटर ठरवले जाते ते पॅरामीटर आपले फुलफिल होतात काय, आपण GDPचे किती ग्रोथ रेट आपण एज्युकेशनवर आपले हेल्थवर खर्च करतो किंवा शिक्षणावर खर्च करतो, आपले मानवी रिसोर्सेस आहेत का. जेव्हा इंटरनॅशनल आपण कंपॅरिझन केलं तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात, आपल्याला लॅक ऑफ कॉर्डिनेशन दिसून येते. मग हे गव्हर्नमेंट ह्याच्यावर म्हणजे आता समजा जर एक्झाम्पल घेतलं तर आरोग्याचे प्रश्न काय आहेत बाबा, आरोग्य पहिले किती होतं, आरोग्यामध्ये आता GDPचे किती कॉन्ट्रीब्युशन करतो, आरोग्य व्यवस्था कशी आहे. उदाहरणामध्ये आपलं 2019 जे
आता रिसेंटमध्ये आपला कोरोना व्हायरस आला तर आता किती लोकांची हिंसा झाली, म्हणजे आरोग्यच नव्हते, म्हणजे त्याला जे सुविधा प्रायमरी पाहिजे त्या गोष्टी नव्हत्या, होत्या परंतु त्या प्रमाणात नव्हत्या, त्यामुळं लोकांना त्याची हिंसा झाली. आता एज्युकेशनच्या बाबतीत तेच आहे. एज्युकेशनमध्ये आपलं इतर देशाची कंपॅरिझन करता आपण लई कमी GDPचे बेसिस कॉन्ट्रिब्युशन करतो. आणि आता एज्युकेशनमध्ये बरेच लॅक ऑफ कोऑर्डिनेशन कमी आहे गव्हर्नमेंटचं. त्याच्यानंतर तेवढं महत्त्व देत नाही आपण इतर देश देतात एज्युकेशनला. त्यामुळं आपल्या लोकांमध्ये आता एम्प्लॉयमेंट जनरेट होण्यासाठी प्रमाण कमी असते, त्याच्यामध्ये सुशिक्षित होते. त्याचा इफेक्ट काय होतो, नॅशनल सिक्युरिटी होतो. उद्या गुन्हेगार लोक वाढतात, त्याच्यानंतर लोकांना शिक्षणाचा अवेअरनेस असल्यामुळे आपल्या देशाच्या कॉन्ट्रिब्युशनमध्ये सहभाग होऊ शकतात. तर गव्हर्नमेंट ह्या गोष्टी जर लक्षात असतील, मानवी संसाधनांचा उपयोग करून त्या लोकांना सामाजिक क्षेत्राकडून सेवा क्षेत्रामध्ये घटकाच्या विकासासाठी विविध गव्हर्नमेंटच्या योजना लागून त्याला आपल्या लोकांना त्याचा ते जे समस्या आहे ते निगडीत त्या सोडण्यासाठी महत्त्वाचं काम करते. म्हणून हे आपल्याला जेव्हा तुम्ही राज्यसेवेचा अधिकारी बनाल किंवा UPSC अधिकारी बनाल, तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्या वाचण्यात आल्या तर तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला करंट अफेअर जेव्हा वाचताना गव्हर्नमेंटच्या अशा पॉलिस्या त्या करंट सिच्युएशननुसार DPSPच्या अंडरखाली गव्हर्नमेंट राबवत असते. तर तुम्हाला हे माहीत आहे, उद्या तुम्हाला मेन्समध्ये लिहिताना हे महत्त्वाचं कामाला आहे. त्यासाठी प्रश्न दिले हे म्हणजे सिलेबस दिलं आहे ते तुम्हाला माहिती असणं करायची गरज आहे. त्यानंतर दारिद्र्य व उपाय समोर त्यांच्याशी संबंधित प्रश्न. आता दारिद्र्यासाठी गव्हर्नमेंटनं कधीपासून प्रयत्न करायचा. आता दारिद्र्य किती आहे, मागं किती होतं, दारिद्र्याचं कारणं काय होण्यामागचे, तर आपण दारिद्र्यामध्ये किती लोक बाहेर काढले किंवा दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या कोणत्या योजना आहेत, हे आपल्याला माहीत असणं काळाची गरज आहे. हे जर तुम्हाला माहीत असेल तर उद्या चालून प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही याच्यावर उपाययोजना सुचवाल. उपाययोजना सुचल्यानं हे प्रश्न सॉल्व्ह होण्यासाठी आपण महत्त्वाची भूमिका करतो. आणि हे जर प्रश्न सॉल्व्ह झाले तर खऱ्या प्रकारे आपले डेमोक्रेसी ग्रासरूटपर्यंत ते म्हणजे स्ट्रेंथन होण्यासाठी काम करतं. म्हणून हे आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन करण्यात आलं. प्रशासन, पारदर्शकता, उत्तरदायित्व, प्रशासन, उपाययोजना, प्रतिमाने, यश, मर्यादा, क्षमता यांच्याबाबतचे महत्त्वाचे मूल्ये, नागरिक सनद आणि पारदर्शकता, उत्तरदायित्व, संस्थानात्मक इतर उपाययोजना, हे जे आपण जे सांगतो आता वाचलेलं आहे आपण गव्हर्नन्स झालं किंवा हे गव्हर्नन्स कशासाठी तेव्हा लॅक ऑफ रिसोर्सेस जे आपल्याकडे कमी आहेत ते त्याला जर गव्हर्नन्सच्या माध्यमात आपण ते लॅक ऑफ रिसोर्सेस कमी असतील त्याला आपण म्हणजे त्याच्यावर उपाय म्हणून हे गव्हर्नन्स आपण ऑनलाईन आपण या गोष्टी करू शकतो. आता गव्हर्नन्समध्ये काय काय आपण यूज करू शकतो किंवा त्याचा इम्पॅक्ट काय आहे, त्याचा ॲनालिसिस करण्यासाठी आपला काय उपयोग होतो गव्हर्नन्सचा. आणि डिव्हर केल्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये, ज्युडिशरीमध्ये, लेजिस्लेटिव्हमध्ये त्याचा कसा उपयोग होतो. आता ह्याचा क्वेश्चन मेन्सला विचारला होतं गव्हर्नन्सचं काय इम्पॅक्ट होतो, काय यूज होतो त्याचा, किंवा त्याच्या अजून स्ट्रेंथन करण्यासाठी गव्हर्नमेंट काय करू शकतो. मग ते गव्हर्नमेंट त्याच्यासाठी कोणत्या गव्हर्नमेंटच्या स्कीम लावण्यात आलेल्या आहेत बुवा, हे मेन्सचा सिलेबस आहे. तुम्हाला मेन्समध्ये याचा क्वेश्चन विचारू शकते. हे तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही वाचताना किंवा अभ्यास करताना किंवा म्हणजे लाल फिती म्हणतो ह्याच्यावर उपाय जे असेल ते आपण त्याला मर्यादित करण्याचं काम करतो. त्याचा नागरी सेवेमध्ये लोकशाहीमधील मूलभूत भूमिका. आता जेव्हा सिव्हिल सर्वंट बनाल तुम्ही का राज्यसेवेतून जो क्लासून अधिकारी बना तर तुम्ही नागरी सेवेमधले अधिकारी बना, तुमची भूमिका आहे बाबा लोकशाही स्ट्रेंथन करण्यासाठी. तेव्हा तुम्हाला लॉ मेकिंगमध्ये त्याचा उपयोग कसा होतो किंवा पॉलिसी फ्रेमवर्क करण्यासाठी तुम्हाला काय उपयोग होतो, तुम्ही काय अधिकारी म्हणून काम करा. वरील जर समजा गोष्टी तुमच्या इन्फॉर्मेशन तर पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी, इव्हॅल्युएशन करण्यासाठी तुम्हाला गव्हर्नन्सचा उपयोग होतो. किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे मेन्शन केला DPSP त्याचा उपयोग करून तुम्ही केलं तर तुम्हाला एक चांगला प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही गेला. त्याने तुमचं काम काय डेमोक्रेसी स्ट्रेंथ करणे ते तुम्ही सर्वात महत्त्वाचे प्रभावीपणे करू शकता. म्हणून हे आपल्या सिलेबसला मेन्शन करतात. आणि तुम्हाला हे मेन्सला क्वेश्चन विचारला जातो ओके तुमची भूमिका आहे बा लोकसेवक म्हणून लोकशाहीमध्ये तुम्ही स्ट्रेंथन करण्यासाठी तुमची भूमिका आहे. जेव्हा क्वेश्चन असे फ्रेम केला तर तेव्हा मला हे माहिती पाहिजे. त्यानंतर भारत आणि शेजारी राष्ट्रामध्ये याचे संबंध. आता भारत आणि शेजारी राष्ट्र कोणते आहे बाबा, आता नेबरहूड फर्स्ट पॉलिसी आपल्या गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे किंवा वसुधैव कुटुंबकम इंटरनॅशनल लेवल आपली जी पॉलिसी आहे. आता जे आपल्या शेजारचे देश आहेत कोणते, पाकिस्तान झालं, भूटान झालं, नेपाळ झालं, त्याच्यानंतर श्रीलंका, म्यानमार झालं, आणि त्याच्यानंतर नॉर्थ ईस्ट स्टेट झाले किंवा तिथे नॉर्थ ईस्टचे आशियनचे देश झाले, समजा बिमस्टेकचे देश झाले. हे देशामध्ये आपले संबंध कसे आहेत, याच्याबद्दल पॉलिसी कशा आहेत, याच्यानंतर आपला ह्याचा काय उपयोग होत असतो. आपल्या शेजारी जर आपण स्टेबिलिटी असेल तर आपल्या ग्रोथ रेटमध्ये किंवा इंटरनॅशनल इन्फ्लुएन्स होण्यासाठी आपल्याला महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं आहे. म्हणून शेजारी देशाचे आपले संबंध कसे आहेत हे आपण याच्या संदर्भात आपला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर द्विपक्षीय, प्रादेशिक, जागतिक गट व भारतीय समाज असणाऱ्या किंवा भारतीय हितसंबंधी बाधा पोचणारे कारनामे. म्हणजे आपले द्विभाषिक संबंध कसे आहेत बाबा, प्रादेशिक देशासोबत आपले संबंध कसं आहे, इंटरनॅशनल लोक आहे, इनो झालं, G20 झालं, G7 झालं, त्याच्यानंतर ब्रिक्स झालं, बिमस्टेक झालं, या देशाचे
त्या देशामध्ये जे देश आहेत जाऊ द्या त्या गटामध्ये तर त्याच्यासोबत आपलं रिलेशन कसं आहे, त्याचा उपयोग होता भारतीय इकॉनॉमिक ग्रोथमध्ये जनरेट होण्यासाठी किंवा हितसंबंध किंवा बायोलेटरल इंटरनॅशनल लेवलला कोणते फ्रेमवर्क पास करता असेल किंवा तर त्याच्यामध्ये आपण कोऑर्डिनेशन असं त्या चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतो. आणि ते ह्युमन वसुधैव कुटुंबकम हे स्ट्रेंथन करण्यासाठी आणि आपल्या भारताचे ग्रोथ रेट इंजिन वाढवण्यासाठी हे क्वेश्चन आपल्याला माहिती असले पाहिजे. द्विपाक्षिक संबंध काय आहे बाबा, प्रादेशिक काय आहे, जागतिक गटामध्ये भारताचा समावेश काय असा आहे, हितसंबंध कसे पोहोचतात. आपण जेव्हा हे संस्था वाचत असतो तुम्हाला हे लक्षात येईल. हे प्रिलिमला किंवा मेन्सला आता 2 देशाचे रिलेशनला कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते ॲग्रीमेंट झाले हे प्रिलिमला क्वेश्चन आहे. मेन्सला काय विचारू शकतात, आपलं यथा सेंटेन करण्यासाठी गव्हर्नमेंट अजून कोणते प्रादेशिक द्विभाषेसोबत कोणते कोणते करार केले आहे किंवा ते फ्युचरमध्ये काय होऊ शकते, युनोच्या अंडरमध्ये आपण काय समावेश करू शकतो, आपण जे ह्युमॅनिटीसाठी काय प्रयत्न करू शकतो, हे असे क्वेश्चन विचारून आपल्याला मेन्सला पण क्वेश्चन विचारतात किंवा इंटरव्ह्यूला बसवा विचारले जाते. आता जर तुम्ही जे PSRवाले मेन्सचा जे क्वेश्चन पोर बसतात ना, ज्याचा टॉपिक म्हणजे ऑप्शनल PSR आहे त्या पोराला पण याचा फायदा होऊ शकतो हे जर चांगलं वाचल्यानंतर. त्याच्यानंतर आहे विकसित अविकसित देशाचं धोरण व राजकारण हिचं संबंध, भारतीय भांडवलदारांना होणारे परिणाम. आता विकसित अनविकसित देश आहेत विकसनशील, आता ह्याच्या पॉलिसी आपला भारतीय भारताच्या हितावर सुद्धा होत असतात. उदाहरणार्थ क्रूड ऑइलचा प्रश्न झाले किंवा गॅसेसचा प्रश्न झाला किंवा इंटरनॅशनल सोलारचा प्रश्न झाला किंवा डिझास्टर मॅनेजमेंट जे क्वेश्चन असतील, याच आपण असे ज्या देशासोबत आपण डेव्हलपिंग देशासोबत राहायचं आपल्याला आपल्यासारखे म्हणजे मिडल लेवलची जी डेमोक्रेसी आहे त्याला फायदा होईल. त्याचा हितसंबंध घेऊन आपण लोकशाही स्ट्रेंथन तर करणारच आहोत, त्यामुळे आपल्या लोकांच्या लिव्हिंग स्टँडर्डमध्ये ग्रोथ होईल. किंवा आपण दक्षिण आफ्रिकेमध्ये ते अपॉवर्टी आहेत किंवा तिथे लोक डेव्हलप नाहीत, त्याच्यानंतर आपण काय करू ना, आपण एक वसुधैव कुटुंबकम जे आपण डेफिनेशन करतो त्याला आपण एक स्ट्रेंथन करण्यासाठी करतो. आपल्या भारताची पॉलिसी असल्याच्यामुळे हे आपल्याला सिलेबसमध्ये मेन्शन करायचं, हे आपल्याला माहीत असेल तर मेन्सला लिहिण्यासाठी कमाल होईल आणि प्रिलिमला पण तुम्हाला गोष्टी लक्षात येईल. त्यानंतर महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संस्था अभिकारणे मंच त्यावरील सूचना जनादेश. आता जो युनोच्या अंडरमध्ये जे सिक्युरिटी काउन्सिल झालं किंवा G20 झालं किंवा इस्लामिक टेस्ट ऑर्गनायझेशन झालं, हे किंवा इंटरनॅशनल लेवलचे महत्त्वाचे आव्हाने आहेत, हे पेलण्यासाठी ह्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचं आपलं कसं आहे WTO झालं, WHO झालं, IMF झालं, वर्ल्ड बँक झालं, या दुसऱ्यासोबत आपल्या महत्त्वाच्या संस्थांचे भारताचं रिलेशन कसं आहे, याच्यामध्ये काय कसं राहिलं पाहिजे, हे मेन्सला क्वेश्चन विचारले जातात किंवा प्रिलिमला पण विचारले जातात. आता हे सिलेबस आपण असं वाचल्याच्या नंतर आपण जेव्हा इन्फॉर्मेशन घेतो ना, तर ही आपण जर वाचली टोटल इन्फॉर्मेशन तर आपला मेन्सला लिहिण्यासाठी चांगलं होईल, प्रिलिमला क्वेश्चन सॉल्व्ह होतील. उद्या चालून तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जर विचारलं तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा कामाला येईल. आता ज्या मुलांचा PSR हा सब्जेक्ट आहे ऑप्शनल, त्या पोराला पण ह्या सिलेबसचा रिलेव्हन्स असतो, त्याने ह्या गोष्टी व्यवस्थित केली त्याला IRमध्ये चांगले मार्क पडतात. आणि ते म्हणजे PSRमध्ये जे सेकंड पार्ट आहे Bचा, त्याच्यामुळे सुद्धा ह्या इंटरनॅशनल रिलेशनचा त्याला उपयोग होतो पण त्याला फायदा होतो. अशा प्रकारे आपण GS2चा सिलेबस आपण आज एक्सप्लेन केलेला आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काय सजेशन करायचं असतील किंवा याच्यामध्ये काय रिफॉर्म करायचं असेल तर तुम्ही आपला अवश्य म्हणून आपली हक्काच्या चॅनलमधून तुम्ही आपला सांगू शकता. आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर आपल्या मित्रांना, आपल्या जे गरजू विद्यार्थ्यांना त्याला सांगा. आणि त्याला काय प्रॉब्लेम असा तर आपला वळी प्रकारे आपला नंबर दिला आहे, त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकता. आणि तुम्ही सर्वांना अभ्यास करत असाल, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहेत. तुम्ही लवकरात लवकर अधिकारी बनावं आणि महाराष्ट्राची सेवा करावी किंवा भारताची सेवा करावी हीच सर्वांना आमची मनापासून इच्छा आहे. आणि आपण ह्या समाजाचं काही देणे लागतो या उद्देशाने आपण हे व्हिडिओ तयार करतो आहोत. पेबॅक सोसायटी एक असतो ना माणसाचं, त्यामुळं आपण हे पेबॅक सोसायटीच्या माध्यमातून आपण समाजाला काहीतरी एज्युकेशन अवेअरनेस कळवा म्हणून आपण फुलाचा नाही सिंहाचा नाही परंतु खारीचा वाटा म्हणून ह्या गोष्टी आपण करतो आहोत. ते कोणाचं आवडत असेल तर ॲप्रिशिएट करा आणि आपल्याला तुमची थंब किंवा तुमचं सबस्क्राईब करणं आमच्यासाठी एक एनर्जी असेल. एवढं बोलून आपण सिलेबसला आता सेकंड सिलेबसला आपण समाप्त करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.